Hi friends, welcome back to CSC in Minutes, where we simplify world of technology in Marathi and English. Today topic is types of machine learning. Previous व्हिडिओमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे काय त्याच्याबद्दलचा छोटासा इंट्रो बघितला होता. यावेळी आपण मशीन लर्निंगचे टाइप्स शिकणार आहोत. सो पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्हॉट इज मशीन लर्निंग सांगितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक ब्रांच आहे आणि तुम्हाला फ्युचरमध्ये AIDS किंवा टेकमध्ये करिअर करायचं असेल तर ML शिकणं खूप गरजेचं आहे. तर हा तुम्ही ब्लॉक डायग्राम बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला इथे काय फर्स्ट ह्याच्यामध्ये लर्न पॅटर्न फ्रॉम डेटा म्हणजे मशीन ते पॅटर्न लर्न करतं. डेटामध्ये काय काय किंवा नाही त्याच्यावरनं लेबल्सवरनं पॅटर्न लर्न करतं आणि त्याच्यावरनं मग प्रेडिक्शन काढतं आपल्याला जे डिसिजन किंवा प्रेडिक्शन. ओके, सो त्याच्यानंतर आपण आज बघणार आहोत टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. टाइप्स ऑफ मशीन लर्निंग तुम्ही बघितलं असाल की सुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंग आणि रेन्फोर्समेंट लर्निंग हे 3 मशीन लर्निंगचे टाइप्स आहेत. त्याच्यात फर्स्ट आता आपण शिकूया सुपरवाइज लर्निंग. सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय तुम्हाला म्हणजे आता जर तुम्ही इंजिनिअरिंग शिकत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये MLमध्ये तुमचं झालेलं असेल पण कायना ते क्लिअर झालेलं नसतं. तर आपण इथे पूर्ण क्लिअर करायचं आहे सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय. तर या प्रकारामध्ये आपल्याकडे डेटा आणि त्याची योग्य उत्तरे दोन्ही पण असतात आणि ट्रेंड ऑन लेबल डेटा विथ नोन आउटपुट म्हणजे त्याची उत्तरे पण आउटपुट पण आपल्याला माहिती असतं आणि हे कॉम्प्युटरला डेटा म्हणून दाखवलं जातं आणि तो त्या पॅटर्नवरून शिकतो. म्हणजे आपण जो दिलेला डेटा विथ आउटपुट त्याच्यावरनं तो लर्न करतो की काय पॅटर्न आहे या डेटामध्ये. आता लर्न टू मॅप इनपुट्स टू करेक्ट आउटपुट्स. आता आपण इथे एक्झाम्पल पहिले प्रेडिक्टिंग हाऊस प्राइसेस, ईमेल स्पॅम डिटेक्शन, हँडरायटिंग रिकग्नाइज. त्याच्यामध्ये प्रेडिक्टिंग हाऊस प्राईस त्याच्यामध्ये आपल्याला जर एरिया दिला असेल घराचा, आता नवीन घराची जर आपल्याकडे घराचा एरिया, लोकेशन आणि किंमत दिली असेल तर नवीन घराची किंमत अंदाजे प्रेडिक्ट करणे हे सुपरवाइज लर्निंगमध्ये येते. बेसिकली इन सुपरवाइज लर्निंग द मशीन लर्न फ्रॉम लेबल डेटा. आता मी तुम्हाला डायग्राम दाखवणार होते. सो ह्या डायग्राममध्ये बघा इथे आपण एक लेबल डेटा सेट घेतलेला आहे. सो मी इथे हा लेबल्ड डेटा आहे. तर ह्याच्यात स्क्वेअर आहे, हेक्झागॉन आहे आणि ट्रायंगल्स आहेत. सो इथे मी त्यांची नावं दिलेली आहेत. म्हणजे आपण ह्याला जर 6 साईड्स असतील तर हेक्झागॉन, 4 साईड असतील तर स्क्वेअर आणि 3 साईड्स असतील तर ट्रायंगल. तर ह्यांना आपण एक मशीन ट्रेन करतो आहे आणि त्याच्यावर आपण त्याला एक टेस्ट डेटा देतो आहे जो ह्याला इनपुट असेल आणि त्याच्यावरनं हा आउटपुट आपल्याला भेटेल की हे काय आहे. म्हणजे आता आपण त्याला इनपुट दिला तर हे मॉडेल ट्रेन केलेलं मॉडेल सांगणार की हा स्क्वेअर आहे किंवा ट्रायंगल आहे. जर हा डेटा आपला लेबल डेटा बरोबर असेल तर. ओके, सो हा लेबल डेटा आहे. So in supervised learning, models are trained using labeled data set where the model learns about each data type हे. Then once the training process is completed म्हणजे इथे ट्रेनिंग प्रोसेस कंप्लीट झाली की the model is tested on the
बेसिस ऑन द टेस्ट डेटा अ सबसेट ऑफ द ट्रेनिंग सेट. हा टेस्ट डेटा हा काय असतो तर सबसेट ऑफ ट्रेन डेटा सेट. देन अँड देन इट प्रेडिक्ट द आउटपुट. आता मग काय होतं तर सपोज वी हॅव डेटा सेट ऑफ डिफरंट टाईप ऑफ शेप्स विच इन्क्लूड square, hexagon and triangle. So if given shape has 4 sides and all sides are equal, then it will be labeled as square. If given shape has 3 sides, then it will be labeled as triangle. If given shape has 6 equal sides, then it will label as hexagon. After training, we tested on model using the test set. Then and the task of the model is to identify shape. म्हणजे तो आयडेंटिफाय शेप करतो. मग आता आपण ह्याला ट्रेन केलेला आहे. मग हा आपल्याला आउटपुट काय देणार तर हा स्क्वेअर आहे आणि हा ट्रायंगल आहे. हा आउटपुट आपल्याला देणार. हे जे आउटपुट आहेत ते ऑलरेडी त्याला माहीत असतात. म्हणजे त्याच्या डेटा विथ आउटपुट, नोन आउटपुट आपण तिथं मेन्शन केलेलं होतं. The machine is already trained on all types of shapes, and when it finds a new shape, it classifies the shape on the basis on the number of the sides and predict the output. हे याचे आहे. Then supervised learning can be further divided into 2 types of problems, regression and classification. म्हणजे सुपरवाइज आणखी 2 टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्समध्ये डिवाइड होतं. तर फर्स्ट आहे रिग्रेशन आणि सेकंड क्लासिफिकेशन. The regression algorithms are used if there is a relation between input variable and output variable. जर इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबलमध्ये जर रिलेशन असेल तर आपण तिथं रिग्रेशन अल्गोरिदम वापरतो. म्हणजे रिलेशन बिटवीन इनपुट व्हेरिएबल अँड आउटपुट व्हेरिएबल मीन्स म्हणजे जसं की एक्स इन्क्रीज ऑल्सो वाय इन्क्रीज. म्हणजे ह्या ग्राफमध्ये बघा इथे मी ग्राफ काढला आहे ज्याच्यात हे एक्स आणि वाय. जर एक्स जसा इन्क्रीज होतोय तसा वाय इन्क्रीज होत असेल तर म्हणजे एक हा व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबल आहे, जो वाय व्हेरिएबल इन्क्रीज होतो तसा हा एक्स व्हेरिएबल इन्क्रीज होत आहे. बरोबर. तिथे आपल्याला रिग्रेशन अल्गोरिदम यूज केलं जातं. अँड इट इज यूज्ड फॉर प्रेडिक्शन ऑफ कंटिन्युअस व्हेरिएबल. म्हणजे इथं कंटिन्युअस व्हेरिएबल इम्पॉर्टंट आहेत. देन continuous variables such as weather forecasting, market trends, etc. And some popular regression algorithms, supervised algorithms are linear regression, then regression tree, then non-linear regression, etc. Okay. Then classification algorithm are used when the output variable is categorical. Variable जर कॅटेगरिकल असेल तर म्हणजे काय तर त्याचे 2 क्लासेस असतील तर such as yes, no, true, false, male, female. ह्याचे पॉप्युलर अल्गोरिदम्स आहेत रँडम फॉरेस्ट, लॉजिस्टिक रिग्रेशन and decision tree,
SVM. हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. पुढे आपल्याला हे पण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मगाशी सुपरवाइज लर्निंग शिकलेलं होतं. आता आपण शिकणार आहोत अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंगमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे अनसुपरवाइज लर्निंग. ते इट इज ट्रेन्ड ऑन अनलेबल्ड डेटा. म्हणजे तो एक अनलेबल्ड डेटावर ट्रेन केला जातो. या प्रकारामध्ये आपल्याकडे डेटा असतो पण त्याची उत्तरे म्हणजे लेबल्स नसतात. आधीच्या प्रकारामध्ये म्हणजे सुपरवाइज लर्निंगमध्ये आपल्याला लेबल्स होते, म्हणजे आउटपुट नोन होता, बरोबर. पण ह्या टाईपमध्ये आपल्याला उत्तरे म्हणजे लेबल्स नसतात. कॉम्प्युटर त्या डेटामध्ये स्वतःचे पॅटर्न शोधतो, म्हणजे वेगवेगळे पॅटर्न तो आपोआप शोधतो. ऑटोमॅटिकली फाइंड्स हिडन पॅटर्न्स ऑर ग्रुपिंग, म्हणजे त्याच्यावर क्लस्टरिंग केलं जातं किंवा असोसिएशन रोल वापरला जातो. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे क्लस्टर सेगमेंटेशन, मार्केट बास्केट ॲनालिसिस अँड क्लस्टरिंग इमेज. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर कस्टमर सेगमेंटेशन करणे म्हणजे समान वर्तन असणाऱ्या लोकांना एकत्रित करणे. म्हणजे तुम्ही एका शॉपिंग वेबसाईटवर गेलात तर तिथे तुम्ही एखादं प्रोडक्ट खरेदी केलं, एखादं प्रोडक्ट बाय केलं, तर मग ते तुम्ही यूज केलं, मग त्याच्यानंतर तुम्ही फीडबॅक देता की हे प्रोडक्ट कसं आहे, किंवा ते स्टार्स रेटिंग असतं. 2 प्रकारे असते, एक रेटिंग पण असतं आणि एक आपण फीडबॅक, आपला फीडबॅक व्हिडिओ वगैरे असा देऊ शकतो. तर त्याच्यात आता फीडबॅकमध्ये 2 प्रकार, आपल्या काय त्याचे रेटिंग एक्सलंट 5 स्टार देतील, तर काय 1 स्टार देतील, जे पुअर रेटिंग आहे आणि हे एक्सलंट रेटिंग आहे. काही जण ह्याला ॲव्हरेज प्रोडक्ट म्हणतील, तर काही जण त्याला गुड प्रोडक्ट म्हणतील. तर हे गुड म्हणजे हे सेगमेंट करायचं, कस्टमरच्या जे फीडबॅकचे सेगमेंटेशन. म्हणजेच आपल्याला ह्याचे लेबल्स माहिती नाही, हे गुड किंवा कोणतरी व्हेरी गुड म्हणेल किंवा अशा प्रकारचं, किंवा काय समजा पुअर म्हणालं तर अशा प्रकारचे ते ग्रुपिंग होतं. बेसिकली अनसुपरवाइज लर्निंग हेल्प्स टू डिस्कवर हिडन स्ट्रक्चर्स इन डेटा. आता तुम्ही फक्त अनसुपरवाइज लर्निंग इज अ सेट ऑफ अल्गोरिदम वेअर ओनली इन्फॉर्मेशन बीइंग अपलोडेड इन इनपुट्स. मीन्स ओनली इन्फॉर्मेशन being uploaded in inputs. Okay, then the device itself then is responsible for grouping together and creating ideal outputs based on the data it discovers. Okay, so मग ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर आता मी एक समजा हे अनलेबल्ड डेटा सेट आहेत. हे मशीनला माहिती नाही की कुठले डेटा सेट आहे. इट इज अनलेबल्ड डेटा. ओके, तर अनसुपरवाइज लर्निंग मेथड काय करते, the device itself then is responsible for grouping together. म्हणजे हे डिव्हाइस ऑटोमॅटिकली ते स्वतःच ग्रुपिंग करतं, क्रिएटिंग आयडियल आउटपुट बेस्ड ऑन द डेटा डिस्कवर. म्हणजे त्या डेटाच्या ह्याच्यावरनं ते आउटपुट काढतं, ग्रुप करतं. आता इथे ग्रीनचे वेगळे ग्रुप्स होणार आणि रेडचं हे ग्रुप केले जातात असे. ओके, आता अनसुपरवाइज लर्निंगमध्ये पण 2 टाईप्स आहेत. त्याच्यातलं फर्स्ट टाईप आहे क्लस्टरिंग आणि दुसरं आहे असोसिएशन.
Clustering is method of grouping the object into cluster such that object which most similarity remains into a one group and has less or no similarity with the object of the another group. म्हणजे ह्याच्यात ग्रुपिंग केलं जातं, क्लस्टरिंगमध्ये ग्रुपिंग केलेलं जातं. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट मोस्ट सिमिलरिटी असतील ते एका ग्रुपमध्ये जातात आणि जे लेस सिमिलर ऑर नो सिमिलॅरिटीज, त्या ऑब्जेक्टमध्ये कुठलीच सिमिलॅरिटी दिसत नसेल तर ती दुसऱ्या ग्रुपमध्ये, असे 2 ग्रुप केले जातात. अँड देन असोसिएशनमध्ये काय होतं तर असोसिएशन इज ॲन अनसुपरवाइज्ड लर्निंग मेथड विच इज यूज्ड फॉर फाइंडिंग अ रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स इन लार्ज डेटा सेट. इथं मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे लार्ज डेटा सेट. लार्ज डेटा सेटमध्ये रिलेशनशिप फाइंड आउट करायला मदत करते. ह्याच्यात क्लस्टरिंगमध्ये आपल्याला अकॉर्डिंग म्हणजे थोडा कमी डेटा सेट यूज केला जातो आणि ह्याच्यामध्ये जर लार्ज डेटा सेट असेल तर असोसिएशन रूल वापरला जातो. इट डिटरमाइन्स द सेट ऑफ ॲटम्स दॅट ऑकर्स टुगेदर इन अ डेटा सेट. Association rule makes marketing strategy more efficient, okay, such as people who buys X item, suppose दूध, milk, are also tends to purchase biscuit or naan kit or butter item. It's typically example of association rule in market basket analysis. And some popular algorithms of supervised learning came in clustering. Then KNN, K nearest neighbors, hierarchical clustering, anomaly detection, neural network, principal component analysis, a priori algorithm, and singular value decomposition. ह्याच्यातले आपल्याला काही अल्गोरिदम. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रेनफोर्समेंट लर्निंग. ह्याच्यामध्ये एजंट लर्न्स बाय इंटरॅक्ट विथ द इन्व्हायरमेंट. मीन्स एजंट हा स्वतःहून लर्न करतो. इंटरॅक्ट विथ इन्व्हायरमेंट, इंटरॅक्शन इन्व्हायरमेंटशी करून तो स्वतः लर्न करतो. या प्रकार थोडा वेगळा आहे. इथे मशीन एक एजंटसारखा असतो जो इन्व्हायरमेंटमध्ये काही ॲक्शन घेतो आणि त्यानुसार त्याला रिवॉर्ड किंवा पनिशमेंट मिळतो. त्याच्यानुसार तो शिकतो. जसे लर्न्स फ्रॉम रिवॉर्ड्स अँड पनिशमेंट. हे इम्पॉर्टंट आहे की ह्यातलं जे रिवॉर्ड्स किंवा पनिशमेंट्स भेटतात त्याच्यावरनं ते लर्न करतो. एक्झाम्पल AI गेम, जिथे मशीन वेळोवेळी डिसिजन घेतो आणि शिकवतो. रेनफोर्समेंट लर्निंग इज अ लाईक ट्रेनिंग अ पेट. रिवॉर्ड फॉर राईट ॲक्शन अँड इट लर्न्स ओव्हर टाईम. जे आता आपण सेल्फ ड्रायव्हिंग कार, रोबोट नेव्हिगेशन, गेम प्लेइंग, आता मी तुम्हाला सांगितलं जसं की एखाद्या पेटला ट्रेनिंग देणं. जर त्यानं राईट ॲक्शन्स केल्यानंतर त्याला रिवॉर्ड भेटतो आणि जर काय वेगळं केल्यानंतर आपण त्याला सांगतो किंवा त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये किंवा आपण आपल्या दोघांच्या लँग्वेजमध्ये त्याच्या आणि आपल्या लँग्वेजमध्ये आपण त्याला शिकवतो. इट्स लर्न्स ओव्हर टाईम. म्हणजे जसा जसा वेळ जाईल शिकवण्याचा आणखी तसा त्याच्यात चेंज होतो. तर हे 3 प्रकार आहेत मशीन लर्निंगचे. पण फर्स्ट बघितला सुपरवाइज लर्निंग, नंतर बघितला अनसुपरवाइज लर्निंग,
लास्ट बघितलं आपण रेनफोर्समेंट लर्निंग. तर हे तिन्ही इम्पॉर्टंट टाईप्स आहेत आणि ह्याच्यावर काही वेळेला म्हणजे खूपदा असा क्वेश्चन विचारला जातो तुमच्या ओरलमध्ये किंवा तुमच्या सेमिस्टर एक्झाममध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. ह्यावेळी आपण मशीन लर्निंगचे टाईप शिकलेलो आहोत आणि ह्याच्यावरनं तुम्ही परत व्हिडिओ बघा आणि ह्याच्यातलेच मी जे सांगितलेले आहे ते तुम्ही थेअरी म्हणून लिहू शकता. त्याच्यावरनं पण तुम्हाला किमान थेअरीला तरी मार्क मिळू शकतात चांगले. यापुढे आपण हे अल्गोरिदम्स हे जे मी तुम्हाला सांगितले अनसुपरवाइजमधले, सुपरवाइज लर्निंगमधले जे अल्गोरिदम आहेत ते बेसिकपासून आपण शिकणार आहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार. सो फ्रेंड्स, हा होता एक ओव्हरऑल टाईप्स ऑफ मशीन लर्निंगबद्दलचा व्हिडिओ. पुढे आपण या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळे टाईप्स मशीन लर्निंगचे पुढचे आपण शिकणार आहोत. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू CSE in Minutes channel. Thank you.